आता पुढची बातमी आहे अमरावतीमधनं। आदिवासी आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार कोट्यावधींचा खर्च करते। मात्र असं असून सुद्धा या आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं दिसून येतंय। डोमा इथं वसतिगृहामध्ये एका बेडवर 3 विद्यार्थिनींना झोपावं लागतं। वर्षभरापासून आश्रम शाळांमध्ये साधे पंखे सुद्धा नाहीत। तसंच तुटलेले दरवाजे आणि सुरक्षेच्या अभावामुळे विद्यार्थिनींचे हाल होत आहेत। प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। काही दिवसाआधी मेळघाटातील डोमा येथील निवासी आश्रमशाळेमध्ये भूतबाधा झाल्याची जी अफवा पसरली होती, त्याच आश्रमशाळेत सध्या मी आलेलो आहे। सध्या बघितलं तर याच सावित्रीबाई फुले कक्षामध्ये या संपूर्ण ज्या विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनी राहत होत्या। सध्या जर या संपूर्ण कक्षाची जर अवस्था पाहिली तर अतिशय बिकट अवस्था। साधारणतः या छोट्याशा कक्षामध्ये साधारणतः 42 ज्या मुली आहेत त्या रोज या ठिकाणी राहत होत्या, याच ठिकाणी त्या अभ्यास करत होता। मात्र आपण बघितलं तर जो खालचे जे बेड आहे त्या बेडवर पुरेसा जो सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही, त्यामुळं रात्री मुली अभ्यास कशा करेल असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता। दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी लाईट नाही, रूम मध्ये एकही फॅन नाही। तुम्ही कधी पाठपुरावा केला नाही का फॅनसाठी? केलाय। कोणाकडे केला होता? HM काय बोलले ते पत्रव्यवहार चालू आहे म्हणे त्यांना, अच्छा, तर करतील आहे। मग किती वर्षापासून पाठपुरावा सुरू होता? मी गेल्या वर्षीपासूनच आहे, त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासूनच केलाय। या ठिकाणी नाही आहे। किती मुली आहे या रूम मध्ये समजा? आता या 110 राहतात। 110 रूम मध्ये पुरेशा मग खाटा आहे या ठिकाणी मुलींना झोपण्या? एका बेडवर किती मुली झोपतात रोज? दोन झोपतायत आणि एखादं हे असलं तर मग तिघी झोपतायत। अमर घटारे, साम टीव्ही, डोमा, मेळघाट।